या टुर्नामेंटमध्ये सर्वात चांगला परफॉर्मन्स राहिला अकोलखेडच्या नंतर, परंतु क्रिकेट आहे, आजच्या दोन्ही मॅच त्यांना क्वालिफायर 1 मधून आणि नंतर क्वालिफायर 2 मधून पराजय पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना त्या स्पर्धेच्या बाहेर जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. तरी पण त्या संघामध्ये खूप असे चांगले प्लेयर होते. त्यानंतर आणखी एक कौतुक करण्यासारखा विषय म्हणजेच क्रांती पनोरीचा जो संघ होता, जो आयोजक सुद्धा आहे, आम्ही क्रांती क्रिकेट अकॅडमीच्या अंतर्गत क्रांती ज्युनियर प्रीमियर लीगचं आयोजन करत असतो. त्यामध्ये अक्षय बुटे असेल, त्याच्यानंतर अथर्व असेल, सार्थक असेल, त्यानंतर निखिल असेल, पियुष असेल, आयुष असेल, सागर, अर्पित आहे, या सर्व प्लेयरांचं, त्याच्यानंतर पायताळे वगैरे आणि त्यांचा बाकीचा संघ यांनी खूप मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी केली. त्यासोबतच या वर्षीचा आणखी एक त्यांचं कौतुक करण्यासारखं क्षण म्हणजे की संपूर्ण स्पर्धा त्यांनी हँडल केली यावेळेस. म्हणजे आम्ही सिनियर पोरं इथे नसताना सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल केली, म्हणून परत एकदा त्यांचं खूप खूप कौतुक. तर बघा, कोणताही कार्यक्रम म्हटला की पाहुणे आले, बरोबर आहे, तर मंचकावर उपस्थित पाहुण्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. बघा, आजच्या स्पर्धेमध्ये बरेच जण विचार करत असतील की काय आउटकम्स आलं, म्हणजे ही स्पर्धा झाल्यानंतर काय काय आपल्याला पाहायला मिळालं, काय कमावलं आणि काय गमावलं. बरोबर आहे, आपण या स्पर्धेमध्ये पैशाच्या स्वरूपात बक्षीस ठेवत नाही, ट्रॉफीच्या स्वरूपात बक्षीस ठेवतो. तुम्ही सर्व प्लेयर खूप मन लावून जीव लावू खेळता. तुमच्यामध्ये प्रत्येकामधलं स्पोर्ट्समन स्पिरिट दिसते आम्हाला, तुमच्यामधला गेम दिसते. नाहीतर मग याच्या अगोदर कुठेही लहान मुलांच्या टुर्नामेंट होत नाही, तुमचा गेम दाखवण्याची तुम्हाला संधी मिळत नाही. तरी पण काही प्रमाणात जे मोठे प्लेयर आहेत, जे आपले KPL सीझन सुद्धा खेळतात, त्या पोरांचा दबदबा मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे दिसतो. परंतु काही खरंच अथर्व सारखा बॉलर आमचा छोटा आहे, निखिल सारखा बॉलर, अक्षय सारखा बॅट्समन, त्याच्यानंतर बचे आहे, कृष्णा आहे, मनोजने सुद्धा खूप छान बॅटिंग केली, त्यानंतर ओम सुद्धा आहे, खूप चांगली बॅटिंग केली. तुमच्या टीम मधलं जर बोलायचं झालं तर प्रेम आहे, त्यानंतर आपले चेतन भाऊ, चेतनच ना, केतन छोटा केतनच आहे ना, हा, वंदन आहे, त्यांनी खूप चांगला गेम दाखवला. त्यानंतर पळसोच्या टीम मध्ये पार्थ काळे नावाचा बॉलर होता, वेदांत राणे नावाचा बॅट्समन होता, खूप छान खेळले ते. चला, तर आज बक्षीस वितरणाकडे वळू आपण. बरं, आधीच्या ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्या ऑरेंज आर्मी अकोलखेडचे जे ओनर आहेत संदीप सर, हे त्यांच्या टीमसाठी काही त्यांनी बक्षीस आणलेले आहेत, ते त्या बक्षिसांपासून सुरुवात करू आपण. फायनल मॅच सोडून समजा, बघा, पोरांना प्रोत्साहित करण्याचं हे एक चांगलं माध्यम असते की आपापल्या पोरांना प्रोत्साहित कशा पद्धतीने केल्या जाईल. त्यासाठी आपण ह्या ट्रॉफ्या स्वरूपात बक्षीस वितरण करत असतो. तुम्ही बोलला बावीस तारखेचे आपले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे प्रथमेश पाटील. तारखेलाच आमची दुसरी मॅच झाली पळसोप सोबत. त्या मॅच मध्ये 50 मारलेला तो पळसोपचा बॅट्समॅन आहे, त्याचं नाव काय, त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. त्याचा मेडल मी सरजवळ ठेवून देतो. त्याच्यानंतर 23 तारखेला करोडी सोबत जी मॅच झाली त्या मॅच मध्ये केतन वासेकर मॅन ऑफ द मॅच. तारखेला आमची दुसरी मॅच झाली त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच संसार शंभरकर.
24 तारखेला एक मॅच झाली, त्यामध्ये संभाजी धारेल सोबत त्यामध्ये आम्ही जिंकलो होतो. त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रथमेश पाटील. आजच्या क्वालिफायर 1 मॅच मध्ये बजरंग पळसोद सोबत उत्कृष्ट खेळलेला मॅन ऑफ द मॅच प्लेयर आहे अतुल वनकार. फायनलची दिल्ली मॅन ऑफ द मॅच कुठे सरको त्या दोन ठेवल्या. आज या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जात आहे. ज्याने अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे. त्यांनी 5 विकेट घेतलेल्या आहेत. प्रेम प्रेमला बक्षीस देण्यासाठी येतील शुभम भोगुटे. पवन भाऊ या मंचकावर आहे. त्यानंतर या टुर्नामेंटचं मॅन ऑफ द सिरीज जात आहे ते प्रथमेश पाटील याला. सूरज भरदिये देतील. सूरज भरदिये देतील. त्यानंतर बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स राहिला धनोरी संघाकडून जय वाल्मिकी धनोरी संघाकडून तो जात आहे ओम ओसू. गोपाल भाऊ बुटे देतील. जा वर जा. त्यानंतर परत एक उत्कृष्ट असं बॉलिंगचं प्रदर्शन करणारा, आजचा दिवस थोडा खराब होता त्याच्यासाठी, परंतु पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली असा प्लेयर आहे अथर्व बुटे क्रांती पनोरी. तुझी ट्रॉफी चेंज करून दे जायला. त्यानंतर बेस्ट बॉलर आणखी एक लेफ्ट हँडर बॉलर होता पडसोद्या संघाचा, जय बजरंग पडसोद्या संघाचा पार्थ गाडे. त्याला सुद्धा बेस्ट बॉलरची एक ट्रॉफी द्यायची आहे. कोणी आहे का पडसोदचं? नाही. पडसोदचं आहे का? पक्क्यात सांग खरं. नाही तर जाशील घरी घेऊन. तुझ्या सरांनी सरळ घे. घरी. त्यानंतर आज आणखी एक मॅन ऑफ द मॅच म्हणून प्रेमला द्यायचा अकोलखेड या प्लेयरला. त्यानं सुद्धा छान बॉलिंग केली. उदयनमुख प्लेयर आहे संदीप सरकडून. संदीप सर देतील त्याला. त्यानंतर आपण मुख्य बक्षिसाकडे वळू. आज या स्पर्धेमध्ये जवळपास 8 दिवस चाललेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून विजयी संघ आहे
ऑरेंज आर्मी अकोलखेड. त्यानंतर द्वितीय संघ आहे जय वाल्मिकी धनुरी. तर मी धनुरीच्या कॅप्टनला आणि पूर्ण संघाला मंचकावर आमंत्रित करतो की ज्यांनी ट्रॉफी घ्यावी. ही मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी धनुरी संघाला देतील. चला सर्वजण या. जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर प्रथम क्रमांकाचे जे मानकरी राहिले ते ऑरेंज आर्मी अकोलखेड. त्यांच्या संघ कर्णधारासोबत संपूर्ण चमू इथं मंचकावर येऊन विजय ट्रॉफी घेतील. ते सर्व त्या अक्षय झाले मनात ठेवा. तुम्ही आजूबाजून व्हा. अर्धे इकून आहे अर्धे इकून आहे. सध्या कसं आहे हा सध्या जोश में होशे हात कधी लागेल याचाच विचार चालू आहे. तुम्ही फोटो काढून घ्या ना. या सर्वजण उभे राहा. चला या 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 सर्वजण. यांचा फोटो घे रे ऋषी. चला या सर्वजण चालू आहे फोटो. ये तू पण ये मधात. चला या फोटो काय करता येत ना मग क्रॉप. ये निखिल. चला ये रे सागर. परत तुम्हाला एक सांगू इच्छितो 1 जानेवारी पासून याच मैदानावर क्रिकेट अकॅडमी कडून ज्युनियर प्रीमियर लीग होणार आहे. त्यामध्ये फक्त एक गाव एक संघ असेल आणि त्यामध्ये अनकॅप प्लेअर तुम्ही बाहेरगावचे 2 किंवा 3 घेऊ शकता. अनकॅप म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणताच प्लेअर खेळलेला नाही असा प्लेअर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणताच प्लेअर खेळलेला नाही परंतु आपल्या नियम व अटीमध्ये बसेल असा बाहेरगावचा आपण एक प्लेअर घेऊ शकतो. 23 वर्षाचे 2 पोरं राहतील. 19 वर्षाचे 3 राहतील. बाकी सर्व 18 वर्षाच्या अगोदरचे पोरं राहतील. एक गाव एक संघ 3 पोरं फक्त तुम्ही अनकॅप म्हणजे इथं न खेळलेला पोरगा आतापर्यंत 3ही सीझन मध्ये न खेळलेला पोरगा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकेल.